नमस्कार मॅडम, आज या तुमच्या उपोषणाला, अपंगाच्या उपोषणाला आज झाले 4 दिवस. तर या 4 दिवसानंतर आज तुमची एक बैठक लावली होती. त्या बैठकीमध्ये कुणाची बैठक होती आणि काय सांगितलं त्याबद्दल काही बोलाल का? सचिवांची बैठक होती. बैठकीमध्ये आम्ही त्यांना 21 मुद्दे त्यांना सांगितले, जे काही आमच्या मागण्या आहेत. मग त्यांनी काही मागण्या त्यांच्या स्वतःच्या म्हणजे जे काही आहेत ती त्यांनी काही म्हणजे आम्ही जे सांगत होतो ते त्यांच्या लक्षात पण येत नव्हतं. तसं जर विचार केलं तर ते आम्ही विचारलं त्यांना की या गोष्टी सर असं, तर ते म्हणले केलेले आहेत. पण की असं केलेले आहेत की उत्तर आम्हाला नको आहे ना सर. आणि जे आम्ही त्यांना सांगतोय की आम्हाला लेखी उत्तर हवं आहे, तर त्यांनी आम्हाला तोंडी स्वरूपात उत्तर देत आहेत. मग आम्हाला तोंडी स्वरूपात उत्तर हवंच नाही ना, कारण आम्हाला ते उत्तर लेखी स्वरूपातच हवं आहे. कारण आजपर्यंत आंदोलन केले, उपोषण केले, प्रत्येक उत्तर जर तोंडी दिलं तर आम्ही काय करणार आहे ना. आज आम्ही एवढं जे इथंपर्यंत आलो आहे, म्हणजे आज आमचा दिव्यांग भव्य रस्त्यावर आला आहे, की आज लहान लहान लेकरं आमच्यासोबत आहेत, ब्लाइंड आहेत, अंध आहेत, अपंग आहेत. त्या लोकांना इथंपर्यंत येण्यासाठी किती प्रश्न निर्माण करावं लागले असेल, कोणाला पायऱ्या चढावं लागले असेल, कोणाला उतरावं लागले असेल, किती तर लोकांना पडले पण. ऑलमोस्ट दोघांना आज आम्हाला दवाखान्यातसुद्धा दाखल करावं लागलं. त्या टायमाला यांनी आम्हाला एक दीड घंटा त्या लोकांना वेट करण्याचा विचार केला. ज्यावेळेस आम्ही त्यांच्यावर आक्रोश केला त्यावेळेस त्यांना दवाखान्यात नेलं. ही भूमिका आम्हाला नको आहे ना. त्याच्यामुळं आम्हाला रस्त्यावर येण्यासाठी ह्यांनी परिवर्तन करू नये म्हणून आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात उत्तर द्यावं सर, आणि आमची कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक लावावी. धन्यवाद मॅडम. नमस्कार, सचिन शेलार साहेब, तुम्ही RPI उपजिल्हा अध्यक्ष म्हणून या संघटनेशी काय विचार व्यक्त करू शकता किंवा काय मदत करू शकता? विचार म्हणजे एकच आहे की दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र लातूर आज गेले 4 दिवस झाले इथे साखळी उपोषणाला बसलेले. त्या उपोषणाच्या अनुषंगाने की देवाचे आम्ही आभार मानतो की कोणाला तरी अक्कल आली आणि ज्यांनी मंत्रालयामध्ये सचिवाला भेटण्यासाठी माझ्या या दिव्यांग बंधू भगिनींना नेलेले. शिस्तमंडळामधून 3 जण गेलते भेटायला गेल्यानंतर जे अधिकारी होते प्रामुख्याने, की यांच्या चर्चेतून असं समजलं की तो अधिकारी नवीन, त्याला या विषयावरती काही माहिती नाही. तरी या लोकांनी समजून घेतलं व हे लोक बोलले की ठीक आहे, तुम्ही नवीन असले तरी तुम्ही या विषयावरती अभ्यास करा, पण आम्हाला लेखी स्वरूपात लिहून द्या की बाबा या विषयावरती मी 7 ते 8 दिवसात अभ्यास करून व्यवस्थित माहिती घेऊन तुम्हाला या निवेदनाच्या अनुषंगाने जी माहिती आहे, जे योजना तुम्हाला भेटायला पाहिजे होते ते भेटल्या का नाही भेटल्या त्याची माहिती आम्ही तुम्हाला कळवू. पण यांच्याशी चर्चा करताना असं कळलं की ते अधिकारी यांना लेखी स्वरूपात उपोषण स्थगित करू म्हणून कोणत्याही प्रकारचे पत्रक देत नाही आहे. तर आजपर्यंत तर आम्ही असं ऐकलेलं नाही की कोणतंही उपोषण स्थगित करताना बिना पत्रक उपोषण स्थगित केलं जातं. तर आपल्या माध्यमातून आम्ही एकच सांगू शकतो की जोपर्यंत यांना लेखी स्वरूपात पत्रक भेटत नाही की जिल्हास्तरीय जी काही चौकशी करायची आहे, त्याच्यानंतर ज्या योजना अंमलात आणायच्या नवीन, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यांची कॅबिनेट मीटिंग कधीपर्यंत साधारण लावण्यात येईल, हे लेखी स्वरूपात जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत यांचा निर्धार आहे की आम्ही उपोषणावरून उठणार नाही. व येत्या 1-2 दिवसामध्ये मंत्रालय कार्यालयासमोर एक मोठं जनआंदोलन किंवा आत्मदहनाचं आंदोलन करणार अशी यांची भूमिका आहे. तर माझी सरकारला विनंती आहे की ह्या माझ्या दिव्यांग बंधू भगिनींनी अशी कोणतीही कृती करू नये जेणेकरून आपल्या या महाराष्ट्र सरकारला काळिमा फासली जाईल. तर विनंती आपल्या माध्यमातून की सरकारने यांच्याकडे प्रामुख्याने लवकरात लवकर लक्ष देऊन यांचा तोडगा काढावे. धन्यवाद. नमस्कार सर. आधार संघाचा विजय असो. दिव्यांग आधार संघाचा विजय असो. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. हम सब एक है. नमस्कार साहेब, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही संपर्क प्रमुख आहात, या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं आहे?
सर माझे जे प्रामुख्याने विषय जे आहेत अमरनाथ साखळी उपोषणाचे जे 21 आहेत. आज रोजी माझा प्रत्येक दिव्यांग बांधव अन्न वस्त्र निवारापासून वंचित आहे. भरपूर परिपत्रिकांनी GR केंद्र सरकारवर महाराष्ट्र सरकारने पारित केलेले आहे, पण त्याचे जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर व ग्रामपंचायत स्तरावर त्याची तात्काळ अंमलबजावणी होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे असलेलं आपलं महाराष्ट्राचं पूर्ण सिस्टम. यांच्यावर कुठंतरी नियंत्रण असावं आणि दिव्यांगांना त्यांच्या योजना त्यांच्या घरापर्यंत मिळाव्या, यासाठी आज आम्ही दिव्यांग आधार संघटनेमार्फत लढा देतो. आज रोजी जर आम्ही उपोषण करतो आहे आणि इथं एकही प्रतिनिधी जर मंत्रालयातून यायलासुद्धा तयार नसेल तर आम्ही आज असं वाटतं की आम्ही आज जन्माला कशासाठी आलो आहे. आमच्या लढ्यामध्ये पण प्रामुख्याने आम्ही मागणी टाकली. महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने आमच्याकडे प्रामुख्याने बघून आम्हाला जो काही पारित केलेले GR आणि परिपत्रक त्यानुसार न्याय द्यावा, अथवा आम्हाला स्वइच्छा आम्हाला मरण्यासाठी परवानगी द्यावी. यांनी जर सकाळी 11पर्यंत जर आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार नाही केला तर आम्ही इथलं आंदोलन आमच्याकडून कुठलाही पत्रव्यवहार न करता आम्ही स्थगित करून आम्ही मंत्रालयावर हा मोर्चा काढून आम्ही तिथं आत्मदहन करण्यासाठी सुद्धा उद्या 11च्या नंतर जात आहे. म्हणून आम्ही पूर्ण याच्यातील सिस्टमला आम्ही व्हॅलिड देत आहे की 11 वाजेपर्यंत आमच्या प्रामुख्याने विचार करून आम्हाला लेखी पत्र कळवावं, अथवा येणाऱ्या उद्या सकाळी 11च्या नंतर जे काही घडेल याच्या सर्वस्व जबाबदारी फक्त महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब हेच राहत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.